तुम्ही लोक खरंच लकी आहात की आज त्यांना ऐकायला भेटणार आहे, ज्यांना ऐकून त्यांचे एक शब्द ऐकून इथपर्यंत येऊ शकतात. तुमचं आज आयुष्य बदलणार आहे. एक बार जोरदार क्लॅपिंग करेंगे पूरे के स्पीकर के लिए. वाव अमेजिंग. लास्ट एक थांब के वेटिंग. एवढ्या एनर्जीनं काहीच नाही होणार. जबरदस्त एनर्जी आपल्याला मिळणार आहे. तर चिल्लाना है, सिटी बजाना है, जितना जल्लोष करना आता है उतना करना है. जैसे ऊपर आएंगे तो सभी लोग हाई फाई करेंगे थोड़ी देर के लिए. चलेगा 1 मिनट के लिए चलेगा? Yes. नहीं चलेगा, टाइम नहीं उतना. Yes. तुमची ऊर्जा ही तुमचा हाई फाई आहे. एक बार जोरदार क्लॅपिंग टुडे के स्पीकर के लिए. नन अदर दॅन प्रेसिडेंट नंबर 15 के अमर जिलासर. अरे अभिषेक असं बोलत नसतं. क्या बात आहे. लास्ट के आज का विजन आपका विजन होगा. क्या बात आहे. कोणीही गावात जायचं नाही. दरवाजावर आयुष्य बदलण्याची याची सक्सेस जर्नी आहे. तुरंत लाईफ मधून नगरसारख्या छोट्या शहरातून नगरपेक्षा जवळ असणाऱ्या गावातून छोट्या गावातून त्यांनी सुरुवात केली. लाखो लोकांचं भविष्य बदलणार आहे. असे जबरदस्त क्लॅपिंग आयुष्य बदलणार आहे तुमचं. 100% आहे गॅरंटी. त्यांना ऐकल्याच्या नंतर आज तुम्ही डिसिजन घेणार आहे. आजचा दिवस अमूल्य असा दिवस, ऐतिहासिक दिवस तुमच्या वहीमध्ये लिहिलेला असणार आहे. पाच करेंगे आमच्यापाशी वेळ कमी आहे आणि सरांना ऐकायचं आहे. सर्व आपल्या जागेवर बसू शकतात. पास करेंगे. जागेवर बसायचं. मदत करायची आहे तुम्ही आपल्याला वेळेनुसार. वेळेनुसार खूप अमूल्य आहे. सहकार्य करा आणि अमोल सरांना करायचं आहे. ओनली हाय फाय, ओनली हाय फाय, प्लीज प्लीज ओनली हाय फाय. जागेवर बसायचं. बाद में हम ऑर्डर कर लेंगे. Come on, come on, come on. That's the 1 hour round. 1 hour की स्टोरी. क्या बात है. बस सर्वांनी जागेवर. मोटिवेशन से कुछ नहीं होगा. एक्शन लेनी पड़ेगी. एक्शन में सीखना है. ये थैंक यू सो मच. थैंक यू ऑल ऑफ यू. प्लीज 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 थैंक यू सो मच. आगे और बच्चे जागेवर उभं राहूया आपण. क्या बात है. जब तक गेट करके हाथ में माइक नहीं रहा जीवन बदलणार आहे तुमचं. एक बार जोरदार क्लॅपिंग करेंगे. क्लॅपिंग चालू ठेवायचं. ओनली मिलेगा टीम. मिलेगा सर मध्ये. प्लीज. अभी मिलेनियर टीम में होने के बाद अभी कोई भी नहीं आएंगे. अभी कोई भी नहीं आएंगे. लास्ट में एक्सपेक्टेड मिलेंगे. Thank you so much.
नमस्कार. पुण्यामध्ये नमस्कारला नमस्कार म्हणतात ना. नमस्कार. येस, व्हेरी फंटास्टिक. थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच माय वॉर्म वेलकम. टुडेज मास्टर ऑफ सेरेमनी. दोघांसाठी आपण जोरदार क्लॅपिंग करूया. येस, व्हेरी फंटास्टिक. थँक्यू सो मच. येस, तर थोडे रिलॅक्स व्हा. रिलॅक्स म्हणजे कसे? येस, रिलॅक्स म्हणजे पूर्ण रिलॅक्स नका हो. येस, तर तुम्ही म्हणता ना आज संडे इज अ फन डे आणि मग चला थोडासा आराम करूया. मस्तपैकी कुशनचे सीट आहेत, सुंदर AC आहे आणि सुंदर असं सॉन्ग पण चालू आहे, तर सुंदर झोप पण येऊ शकते. बरोबर ना? हॅलो, येऊ शकते का? येस, नाही येऊ शकत. येस, थँक्यू सो मच. तर तुम्हाला सकाळपासून सुंदर असे कंपनी फॅक्ट्स, कंपनीबद्दलची इन्फॉर्मेशन समजली. सुंदर असे जगातला नंबर 1चा सकस संतुलित आहार म्हणजे हर्बल लाईफचं प्रीमियम न्यूट्रिशन याबद्दलची सुंदर अशी इन्फॉर्मेशन भेटली. त्यानंतर सुंदर तुम्ही बिझनेस कसा करू शकता, ॲज अ वेलनेस कोच म्हणून, आरोग्य सल्लागार म्हणून तुम्ही काम कसं करू शकता. सुंदर अशी इन्फॉर्मेशन आपले दिग्गज स्पीकरवरती आलेले आणि सुंदर असा पे प्लॅन ज्यावर तुम्ही काम जर केलं तर सुंदर तुम्ही अर्निंग करू शकता आणि तुमचे ड्रीम्स आणि तुमचे गोल्स तुम्ही अचीव करू शकता. अशा सर्व स्पीकरसाठी आपण जोरदार क्लॅपिंग करूया का? तर किती पर्सन आहेत रोज सकाळी झूम कॉलवरती वर्कआउट करतात, आरोग्याची माहिती ऐकतात, असं हातवरती करू शकतात? ओके, एवढे सगळे जण. क्या बात आहे, व्हेरी फॅन्टास्टिक. तर आपण झूम कॉलवर जेव्हा असतो तर मला झूम कॉलवरल्या क्लॅपिंगची फक्त कृती नको आहे. हॅलो, झूम कॉलवरती फक्त असं दिसलं पाहिजे. झूम कॉलवरती फक्त स्माइल दिसते, बरोबर, इथून हाफ दिसतो आणि फक्त आपण असे हात हल्लेला दिसतो, राईट. तर चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकू शकतो, बरोबर ना. आता इथं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकू शकत नाही. दुसरी एक कॅटेगरी असते व्हिडिओ ऑफ करणारी. इथं कोणी व्हिडिओ ऑफ करणार नाही. ओके, तर तुमचे क्लॅपिंग कसे पाहिजेत मग? व्हेरी फॅन्टास्टिक. तुमच्या क्लॅपिंग इथं पाहिजे. का पाहिजेत? कारण की वेलनेस कोच आहेत, सुंदरपैकी तुम्हाला माहिती सांगतात की क्लॅपिंग केल्यामुळं आरोग्यदायी फायदे भरपूर आहेत, बेनिफिट भरपूर आहेत. पण क्लॅपिंगमुळं कदाचित एखादा पर्सन असेल या हॉलमध्ये, असे किती पर्सन आहेत जे पुण्याच्या बाहेरून आलेले आहेत, पुणा सिटीच्या बाहेरून? ओके, व्हेरी फंटास्टिक. कदाचित ते पहाटे 4 वाजता 5 वाजता उठून हायड्रेट मिक्स करून घ्या. ओके, तर पहाटे 4 वाजता 5 वाजता उठून ट्रॅव्हल करून आले असतील आणि कदाचित बॉडी आहे, वय झाल्यामुळं थोडी न्यूट्रिशन डेफिशियन्सी कव्हर व्हायला पण वेळ आहे, बरोबर ना. तर कदाचित झोप लागू शकते, बरोबर. तर आपल्या क्लॅपिंगमुळं समोरचा व्यक्ती झोपणार नाही. ओके, येस. तर माझ्याकडे पाहताना असं गंभीर चेहऱ्याने बघू नका, कारण की यस, तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल मला पाहिजे. यस, व्हेरी फंटास्टिक. दुसरी गोष्ट, कुठल्याही इव्हेंटमध्ये रेकॉर्डिंग चालत नाही, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग तुम्ही तुमचा मोबाईल जर फुल झाला तर तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डिलीट करावं लागेल. तुमचं लक्ष फक्त स्टेजवरल्या PPT मध्ये असू द्या आणि त्या PPT मध्ये बरेचसे फोटो लीडरचे आहेत, माझे फोटो आहेत. त्या फोटोच्या ऐवजी तुमचे फोटो असणार आहेत येणाऱ्या दिवसामध्ये. चालेल? अरे एक्साइटेड? व्हेरी फंटास्टिक. तर माझं बॅकग्राऊंड पाहू शकता. माझं नाव अमोल बाबासाहेब झिने आणि अंकिता अमोल झिने. यस, 15K 1 डायमंड एक्झिक्युटिव्ह या लेवलला मी रिप्रेझेंट करतो. तर एकदा मार्क्यू सरांसाठी सगळ्यांनी उभा राहून क्लॅपिंग करूया. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर येस, कशी फॅमिली? बिझनेसमॅन ना? नाही, अहो बिझनेसमॅन म्हटल्यानंतर आपल्यासमोर लगेच बिझनेसचा शॉप उभा राहतो, लगेच डोळ्यासमोर सेट उभा राहतो, बरोबर ना. तर या हॉलमध्ये मी पाहू इच्छितो असे किती पर्सन आहेत जे स्टुडंट आहेत. स्टुडंट असे हातवरती करू शकता. येस, वा, व्हेरी फंटास्टिक. तर ही स्टोरी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही जस्ट तुमचं एज्युकेशन चालू असेल किंवा तुम्ही आफ्टर एज्युकेशन तुम्ही डिग्री क्वालिफाय करणार आणि तुम्ही एखादा जॉब, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट, दोन्हीपैकी कुठल्याही जॉबला तुम्ही जाणार आहात. त्यानंतर बरेचसे पालक आहेत, म्हणजे आई वडील आहेत. तर मला स्टोरी शेअर करायच्या अगोदर मी पाहू इच्छितो
असे किती व्यक्ती आहेत ज्यांना मराठी समजत नाही? मराठी समजत नाही हे वाक्य मराठीच होतं. हॅलो, हे लाईन तर मराठीत होती. म्हणजे याचा अर्थ मी जे काय बोलेल याचा अर्थ ते तुमच्या कानातनं तुमच्या हृदयापर्यंत तुमच्या ब्रेन पर्यंत जाऊ शकतं. यस, बरोबर ना? यस, वेरी फैंटास्टिक. फीलिंग इज वेरी इंपॉर्टेंट. स्टोरी आणि काय वर्ड्स मैं कोशिश करूंगा, कुछ लाइन्स है जो मैं हिंदी में कवर करूंगा, लेकिन कुछ वर्ड ऐसे हैं जो मराठी में है लेकिन हिंदी में कन्वर्ट होने के लिए वो वर्ड्स मुझे याद में नहीं आएंगे या शायद वो भूल भी सकता हूँ मैं. ओके, तर ये स्टोरी जी आहे तर डेफिनेटली प्रत्येक व्यक्तीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुमची मुलं आहेत, स्टुडंट आहेत. आज 18 वर्ष नसेल पण 10 वर्षापेक्षा पुढील असतील किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय आज इथं आलेले नसतील. पण आज जो हा इव्हेंट आहे तो इव्हेंट फक्त बिझनेस करणाऱ्यांसाठी नाही नसून इथं आलेल्या प्रत्येक प्रिफर्ड कस्टमर, जर तुम्ही एक PC कस्टमर आहात, तुम्हाला 5 दिवस 10 दिवस महिना झालेला आहे, तुम्ही ॲज अ फ्यूल चालू केलेला आहे आणि आज तुम्ही या हॉलमध्ये आलेला आहात प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आणि रिझल्ट ऐकण्यासाठी. तर डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. बट हे जगातलं नंबर 1चं न्यूट्रिशन, त्यासाठी आपण आता जोरदार क्लॅपिंग करूया. थँक्यू. जे न्यूट्रिशनने तुमच्या पूर्ण परिवारातल्या व्यक्तीचं आरोग्य सुंदर राहणार आहे आणि ते ऑफर्ड करण्यासाठी म्हणजे तुम्हाला बेटर प्राइस मध्ये कसं भेटू शकतं किंवा तुम्हाला ते स्वस्तामध्ये कसं भेटू शकतं किंवा जास्तीत जास्त तुम्हाला डिस्काउंट मध्ये कसं भेटू शकतं, यासाठी तुम्हाला आज माझ्या स्टोरीतून तुम्हाला हेल्प होईल. जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला हे फ्यूल हा आहार आपल्या आई वडिलांना किती गरजेचं आहे आणि आपल्या फॅमिलीला किती गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ह्या तुम्ही सध्या जे काही करत आहात, तुम्ही जॉब करत असाल, तुमचा बिझनेस असेल, त्याला सांभाळून त्याला डिस्टर्ब न करता हर्बल लाईफ सारखा या विश्वामध्ये सोपा बिझनेस नाही आहे. ओके, कारण का माहिती का? हॅलो, का ज्याला एज्युकेशन आणि एक्सपिरियन्सची गरज नाहीये. यस, एकदा क्लॅपिंग करू शकता. तर कारण की जॉब म्हटलं एज्युकेशन येतं, एज्युकेशन म्हटलं की इंटरव्ह्यू येतो, इंटरव्ह्यू म्हटलं का तुमचं पॅकेज ठरतं, म्हणजे तुमचं मंथली सॅलरी ठरू शकते. पण हा एकमेव बिझनेस आहे पूर्ण विश्वामध्ये ज्यामुळे तुमचं एज्युकेशन पाहिलं जात नाही, तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे हे पाहिलं जात नाही, फक्त तुमचं 18 वर्ष वय पूर्ण आहे का, फक्त एवढं पाहिलं जातं. आणि तो आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचा रूल आहे. ओके, तर तुमचे कान ध्यान मनाने तुम्ही लक्ष इकडे ठेवा. डेफिनेटली तुम्हाला हेल्प होईल माझ्या स्टोरीतनं की मी हर्बल लाईफमध्ये कसा आलो, मी हर्बल लाईफमध्ये काम कसं केलं आणि मी हर्बल लाईफमध्ये सक्सेसफुल कसा बनलो. ओके, तर तुम्ही माझी फॅमिली पाहू शकता, बॅकग्राऊंड पाहू शकता. एक मी गरीब शेतकरी कुटुंबातून आहे. तुम्हाला पलीकडला जो फोटो दिसतोय तर तो माझा आहे. यस, त्यानंतर आई वडील आहेत, भाऊ आहे, वहिनी आहे आणि भावाची मुलगी आहे. एकदम गरीब शेतकरी कुटुंबातून. ह्या हॉलमध्ये किती व्यक्ती असे जे शेतकरी आहेत? वा, तर जगाचा पोशिंदा जर म्हटलं तर कोण शेतकरी आहेत? तर सर्व शेतकरी वर्ग फॅमिलीसाठी आपण इथं जोरदार क्लॅपिंग करूया. यस, कारण की आज आपण शेतकऱ्यांनी जर काही पिकवलं तरच आपल्या घरामध्ये अन्नधान्य येऊ शकतं, भाजीपाला आपल्या घरामध्ये येऊ शकतं. ओके,
करायचो. रात्रीचं उरलेलं अन्न शिळं अन्न खायचं. रात्रीची उरलेली बाजरीची भाकर असेल ती सकाळी चुरायची, अर्धा चहा घ्यायचा, अर्ध दूध घ्यायचं. कधी कधी शाळेमध्ये भाजी नसायची तर कधी कधी लाल मिरची घेऊन जाणं, कधी लोणचं घेऊन जाणं, अशावरतीच दिवस काढले. 10वी पर्यंत मला 10 रुपयाची पिशवी भेटली. आज तिची किंमत 20 रुपये असेल. वायरची पिशवी, तिची किंमत आज 20 रुपये आहे. आज मी पाहतो बऱ्याचशा व्यक्तीकडे भाजीपाला आणण्यासाठी सुद्धा चांगली पिशवी असते, पण अक्षरशः 10वी पर्यंत एकदा जर आणली तर 10वी पर्यंत तीच वापरायची. कारण की घरामध्ये शिक्षणाची आवड का नव्हती? कारण घरामध्ये कोणीही गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये. आमच्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्तीचं एकाही व्यक्तीचं 12वी पेक्षा एज्युकेशन, 10वी पेक्षा पुढे जास्त एज्युकेशन झालेलं नाहीये. आई शाळेत पण गेलेली नाहीये. वडिलांची कशी 10वी पूर्ण झालेली आहे. आणि अशा कुटुंबातून असल्यामुळे शिक्षणाचे धडे, शिक्षण का घ्यावं, अभ्यास का करावा, कसा करावा याचं कोणालाही नॉलेज नव्हतं. नेक्स्ट, आणि हे करत असताना आमच्या शेतामध्ये कोबी, फ्लावर, टोमॅटो हे सगळं आमच्या शेतामध्ये पिकवायचो आम्ही. शाळेमध्ये जर आज जसा संडे आहे ना, तर आज जर कुठं असेल मी 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, तर मी असायचो 3-4 गाई, 4-5 शेळ्या, 2 म्हशी आणि 2 बैल घेऊन चारायला. किंवा शेतामध्ये जर काम असेल तर पाठीवरती पंप असणार, किंवा शेतामध्ये खुरापण्याचं काम असणार, किंवा शेतामध्ये जर बैलांचं काही काम असेल तर शेतीमध्ये काम करावं लागायचं. तर हे सगळं करत असताना मी पाहायचो खूप आम्ही काम करायचो. शेतामध्ये जर काम असेल ना तर 2-2 दिवस आम्ही शाळेत पण जायचो नाही. आणि सरांना सांगायचो शेतात काम होतं त्यामुळे येऊ शकलो नाही. कधी सांगायचो आजारी होतो. शिक्षक म्हणायचे घरीच काम करा, कशा शाळेत तरी येता. आणि असं करत करत दिवस कटत चाललेले होते. यस, नेक्स्ट. आणि हे करत असताना शेतामध्ये बैलांनी जेवढी काही मशागत, शेतात 4 बैलांनी उन्हाळ्यामध्ये नांगर पकडणे, पेरणी करणे, सगळे म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते नांगरानंतर हरळीचे काशा निघतात का, काशा बऱ्याचशा व्यक्तीला संबंध नाही ते काशा काय असतं, तर ते उन्हाळ्यामध्ये वेचायच्या. उकंडा असायचा मोठा शेणखताचा, तो सगळा बैलगाडीमध्ये भरायचा. उन्हाळ्यामध्ये सगळं फिसकटायचं आणि पाऊस पडण्याची वाट बघायची की आता पाऊस पडेल. तर अशा कुटुंबातून असल्यामुळं नेक्स्ट, तर शेतामध्ये कांदे, मुळे, कोथिंबीर, फ्लावर, कोबी हे सगळं पिकवत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइडचा वापर करावा लागायचा. रासायनिक खतं परत सगळ्या शेतामध्ये शेणखत पुरायचं नाही. आणि मग अशा वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं, औषधे याचा वापर आम्ही करायचो. आणि मग माहिती होतं जसं मला समजायला लागलं, पण नाईविलाच होतं हे सगळं करायचो. कधी कधी टोमॅटोचे प्लॉट जागेवरती सोडून दिलेले, कधी कधी कांदे 25 रुपये किलोने पण विकले, कधी कधी कांदे 5 रुपये किलोने पण विकले. आणि मी पाहिलं आजोबांचं आयुष्य गेलंय, वडिलांचं गेलंय, आणि म्हणलं आपले पण जर आयुष्य चाललंय तर काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि मग हे करत असताना शिक्षणाची आवड नाही, असे मित्र असले 4-5 चाले गुरवळायला, चारायला, असं हे आयुष्य चालत असताना नेक्स्ट. आणि मग मला काय वाटतं रिझल्ट काय लागेल? हा, तुम्ही आता हसताय पण त्यावेळेस माझ्या डोळ्यातनं पाणी चालू होतं. यस, तर 10वीत माझे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 6 विषयात फेल. यस, 33 मार्क. आणि पुणे विद्यापीठातून, ना पुणे विद्यापीठचं माहेरघर जर म्हटलं तर पुणे म्हटलं जातं. ओके, मराठी मीडियमनीच एज्युकेशन झालेलं. मराठीमध्ये पण फेल, इंग्लिशमध्ये पण फेल. हिंदी का जो पेपर था उसका कुछ लेटर और कुछ निबंध होता है ना, वो मैंने देख के कॉपी मार के लिखा था. बीजगणित भूमिती म्हणून 52 लागतात, 43 त्याच्यामध्ये फेल. नागरिक शास्त्र, इतिहास, भूगोल त्याच्यामध्ये फेल. आणि विज्ञानाला प्रॅक्टिकल असतं, बरोबर ना? यस. आणि शिक्षक आपलेच असतात प्रॅक्टिकल. त्याच्या मुलांना म्हणले गोंधळ काय करू नका, भरपूर पाहुणल्या. यस. आणि कधी आम्हाला त्याच्यामध्ये मार्क पडले आणि 90. तर मार्क पाहिल्यानंतर म्हणलं आता आपलं संपलं. यस. आणि आई म्हणली लावला का दिवा काय? यस. आई असती एक जे आपल्या पाहिल्यानंतर तिला पाहायची गरज नाही. आपण चुकी जरी केली किंवा आपण चांगलं काम जरी केलं ना, तर आई एक अशी व्यक्ती असते तिला सांगायची गरज नाही पडत. यस. आणि ती बोलली तू पण वडिलांसारखा काहीतरी दिवा लावलेला दिसतोय. तर असे मार्क पाहिल्यानंतर आता करायचं काय? तर आमच्या फॅमिलीमध्ये शिकलेले ते म्हणले तुम्ही आता ऑक्टोबरला परत फॉर्म भरू शकता. जशी आषाढी वारी पंढरपूरची चालू होती का, तशी माझी वारी चालू झाली ऑक्टोबर मार्च.
आणि मग पहिल्या 10च मिनिटात मला समजायचं आपण ह्या पेपरमध्ये पास होणार की नाही. कसं माहितीये का, शिक्षकांनी जर समजलं मुलांनो गडबड गोंधळ करू नका, तुम्हाला काय करायचं ते गपचीप करा असं म्हटलं का धन्यवाद देवा, शिक्षक भारी पाठवले. आणि पेपरला जाताना रस्त्याने मंदिर जर दिसलं ना आम्ही पाया पडतो, देवा पेपरला शिक्षक गरीब येऊ दे आणि कॉफ्या भरपूर होऊ दे. Yes. बरेचसे व्यक्ती आई वडिलांच्या पाया पडून जातात किंवा देवा मला पेपर सोपा जाऊ दे अभ्यास केला असेल तर. पण आमचं काय असं देवाकडे पाहतो ना, देवा शिक्षक गरीब येऊ दे आणि कॉफ्या भरपूर होऊ दे. यस. तर असं करत करत ऑक्टोबर मार्च तब्बल मला 4 वर्ष लागले हे सगळे विषय सोडायला. आणि इंग्लिशचा पेपर मी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 5 वेळेस दिलाय. आणि फायनली मी 2004ला 5चा रिझल्ट आहे. मार्च 2005ला मी फायनली मार्च 2009ला मी 10वी पास झालो. आणि फायनली पप्पू, घरचे मला सगळे पप्पूच म्हणतात. यस. चला नेक्स्ट. त्यानंतर मग ठरवलं तर काय करायचं. मग मी 11वी केली, 12वी ग्रॅज्युएशन 12वी केली. 12वी नंतर प्रॅक्टिस केली, पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू केली. वजन कमी होतं, खूप दम लागायचा. मी प्रॅक्टिस करायचो, कधी केळी खा, कधी खजूर खा, कधी खारीक खोबरं खाऊन बघ. पण ते असं म्हणतं ना आपलं असं वाटतं पोलीस भरती अशी 15 दिवस राहिली का मग खायचं. हे माहिती नव्हतं आधी 2-3 महिने खाल्लं पाहिजे. यस. 2-3 महिनेच खायचे अगोदर ते. आणि मग कधी कधी रनिंग नाही निघायची, कधी निघायची. असं करत 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 मग मी ग्रॅज्युएशन 12वी कम्प्लीट केली. 12वी नंतर मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. आणि मला एक समजलं, जर आपण BA एज्युकेशन जर कम्प्लीट झालं तर त्या मुलांकडे एकच चान्स आहे, पुढं त्यांनी MA कम्प्लीट करायचं, पुढे MEd करायचं आणि पुढं एक्झाम द्यायची आणि तुम्ही कुठं तरी टीचर म्हणून किंवा प्रोफेसर म्हणून तुम्हाला जॉब लागू शकतो. पण मी हा विचार केला, मी थोडं डोकं चालवलं. कसं मला 10वीतून 11वीत जायला जर आपल्याला 4 वर्ष लागले तर पुढचा अभ्यास कदाचित थोडासा टॉप दिसतोय मला. यस. आणि म्हणलं कदाचित आपल्याला 40 वर्ष नाही 50 वर्ष बी लागू शकतात हे सगळं पूर्ण करायला. यस. मग म्हणायला एकच पर्याय आहे. आमच्या शाळेमध्ये एक टीचर प्रोफेसर होते, त्यांची मुलगी IAS ऑफिसर होती आणि निवाड कॉलेजचे त्यांचं डिपार्टमेंट होतं कॉम्प्युटर एक्झामचं. ते म्हणले मुलांनो तुम्हाला एकच चान्स आहे, जर तुम्हाला लवकर जर नोकरी जॉब हवा असेल तर तुम्हाला एक चान्स असा आहे, तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर दिल्या, MPSC आणि UPSC जर एक्झाम जर दिल्या तर तुम्ही ऑफिसर होऊ शकता, तुम्हाला जॉब भेटू शकतो. खूप हाय क्वालिटीची एक्झाम असते, खूप लोक बसतात, पण जर तुम्ही प्रयत्न केले 100% तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर मला एक परत आठवलं, मी एक विचार केला आपल्याला असा जॉब पाहिजे की आई वडिलांना काम करायची वेळ नाही पाहिजे, असा जॉब पाहिजे. मी ज्यावेळेस विचार केला ना, म्हणलं आपल्याला आपली डिग्री पाहून आपल्याला पगार भेटतोय फक्त 10,000च्या आत. आता म्हणलं आपल्याला जर 50,000पेक्षा जर इन्कम पाहिजे असेल, 70,000च्या पुढे इन्कम पाहिजे असेल, 1,00,000 रुपयाच्या पुढे जर इन्कम पाहिजे असेल, तर मला एकच दिसलं, म्हणलं आपल्याला IAS ऑफिसर झाल्याशिवाय पर्याय. हॅलो लीडर काय सांगतात, स्वप्न मोठे बघा. म्हणलं आपण कलेक्टरचं स्वप्न बघितलं काही तलाठी होऊ शकतो. बरोबर ना. आपण जर शिपाईचे स्वप्न बघितलं तर ते बी लागणार ना आपल्याला. म्हणून आपली स्वप्न थोडी मोठी बघू, त्याप्रमाणे अभ्यास करू, त्याप्रमाणे क्लास 1ची नाही क्लास 2ची लागेल. म्हणून मी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. पण पुण्याला मला युनिक अकॅडमीला यायचं होतं, जिथं 2 लाख रुपये फी होती क्लासची. आणि एकच पर्याय होता माझ्यासमोर की मला कुठल्याही कंडिशनमध्ये मला गव्हर्नमेंट जॉब हवा होता मला. कारण की आई वडिलांना वेळेवरती पाऊस पडायचा नाही. कधी कधी वर्षभर काम करून 40-50 हजार रुपये वर्षात भेटायचे. आणि आईच्या हातातलं जर खुरपं जर खाली ठेवायचे, वडिलांच्या हातामधलं कुदळ आणि खोरं जर खाली ठेवायचे, आणि मला माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींना पैशासाठी काम करावं लागलं पाहिजे. म्हणून मी एकच विचार केला की आपण क्लास 1 ऑफिसर झालो तर आई वडिलांचं नाव मोठं होईल, समाजामध्ये मान सन्मान भेटेल, इज्जत पण भेटेल आणि पैसे पण भेटतील. तर हे करत असताना एक्स्ट्रा इन्कमसाठी अशा हॉलमध्ये मी 10 वर्षापूर्वी बसलेलो. सगळ्यात पाठीमागं हे दंगा मस्ती DJ हे रिझल्ट. मी म्हणलो आलोय काय आला आणि हे डान्स करून करते तिकडे. हॅलो हे हाय पाय करायचे ना. म्हणले काय चाललंय राव तुम्ही एकदा सांगा ते 5,000 रुपये कसे कमवायचे, मला काम सांगा काय करावं लागेल, मी लिहून घेतो आणि उद्यापासून चालू करतो.
मी म्हणजे काय दंगा मस्ती. ज्या वेळेस आपल्याला आरोग्य चांगलं नसतं, ज्यावेळेस आपल्या खिशामध्ये पैसे नसतात, त्यावेळेस ही एक्साइटमेंट, ही एनर्जी, हा डान्स, हा जल्लोष, हा सगळा बोर वाटतो लाईफमध्ये. यस सर यस, बरोबर आहे. येस, असंच मला वाटायचं. आणि म्हणलं हे आपल्याला काही वजन बिजन काय कमी करायचं नाहीये, आपण हे असं स्लिम ट्लिम छान आहे म्हणलं आपण. तर थँक्यू माय ग्रेट कोच. 20 के उभं राहून क्लॅपिंग करूया आपण. येस, 20 के एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मिस्टर अंबादास इकडे ज्यांनी मला आयुष्य बदलणारी संधी दिली. आणि मी जिथं चुकायचो तिथं मला समजून सांगायचे, जिथं काम करायचो तिथं मी काम करत गेलो. आणि थँक्यू माय ग्रेट कोच. मला जेव्हा जॉईन केलं तर मला नव्हतं वाटलं की एवढं मोठं आयुष्य बदलू शकतं. माझ्या डोक्यात फक्त एकच होतं, 5,000 रुपये इन्कम आला की आपले मेसचे पैसे जातील, 1-1.5 रुपये जातील, रूमचे 4 पैसे जातील, आणि लायब्ररीमध्ये जे काही पैसे लागतात महिन्याला 1,000-1,200 रुपये फी ती जाईल. आणि वरून काय उरतील तर आपला खर्च भागेल. आई वडिलांना मागण्याची गरज पडणार नाही, कारण आई वडिलांकडे 2 लाख रुपये नव्हते मला पुण्याला येण्यासाठी. नेक्स्ट. आणि ज्यावेळेस मी काम करायला सुरुवात केली आणि मी हा इव्हेंट पाहिल्यानंतर डिसिजन घेतला की मी माझ्या कोचला बोललो की हा चेक येतो कसा. लोकांना आरोग्य दिल्यानंतर कॅश प्रॉफिट येतं, पण चेक येतो कसा. मग मी सरांना सांगितलं काय करावं लागेल. सर मला बोलले क्वालिफाय सक्सेस बिल्डर. ओके, जर तुम्ही जास्त सक्सेस बिल्डर लेवल जर क्वालिफाय केली तर तुम्हाला कमी टायमिंगमध्ये त्याच व्यक्तीला हेल्प केल्यानंतर तुम्ही 42% तुम्हाला प्रॉफिट पण भेटतं, तुम्हाला चेक इन्कम पण चालू होतो. आणि मग म्हटलं काय करावं लागेल, तर सरांनी सांगितलं आपल्याला 42% लेवल अचीव करावं लागेल. तर हे अचीव मी केल्यानंतर पहिला चेक आला 6,429 रुपयाचा. यस, तुम्ही बघू शकता 11/5/2016. ओके, हा माय फर्स्ट चेक. नेक्स्ट. येस, तर मी पहिला असा होतो. येस, हॅलो, ह्या व्यक्तीकडे मग कोणी पोटा खाईल का? हॅलो, खाईल का? तुम्ही माझ्यापेक्षा सगळेजण सुंदर दिसतात. हा म्हणा, दिसतात ना? बघा बरं त्या फोटोमध्ये, आता नका बघू माझ्याकडं, त्या फोटोकडे बघा आणि तुमच्या स्वतःकडे बघा. 100% दिसतं की नाही सुंदर? येस. तर मला आल्यानंतर एकच गोष्ट कळली, कारण ही मिरची, लाल मिरची चटणी खाऊन, शिळं उरलेलं रात्री खाऊन, ज्वारीची भाकर खायला लागली टोचायची. मी आईला म्हणायचो एक चपाती थोडी जास्त करीत जा, कारण की सकाळी तो चपाती केली ना, सकाळी आईने जर 8 वाजता चपाती केल्या, 8-9 वाजता, दुपारी तीच खायची, संध्याकाळी बी ती खायची. आणि मग ते घरचे शेतातले घेऊन असायचे, ते कुठले असायचे? राशनचे. आणि मग ते चपात्याला कडक व्हायच्या, ज्वारीची भाकर बी कधी कधी कडक लागायची. आणि मग असं समजा शरीर कुठं राहील चांगलं. यस, रात्रंदिवस काम करायचं बी, अभ्यास बी करायचा. नेक्स्ट. मला गेली 12 वर्ष झालेले आहेत. मला गेली 12 वर्ष झालेले आहेत. मी हा जगातला नंबर 1चा सकस संतुलित आहार घेत आहे, म्हणजे फ्यूल घेत आहे. आणि गेली 8 वर्ष झालेले आहेत सकाळ आणि संध्याकाळ 2 टायमाचं जेवण माझं न्यूट्रिशन आहे. यस, त्यामुळेच मी ऋतिक रोशन पेक्षाही सुंदर दिसतोय. हा म्हणा, हॅलो. हा, येस, काय माहितीये का? हॅलो, आपण पण हिरो आहोत, पण आपण दुसऱ्यालाच हिरो बनतो, त्यामुळे आपल्याला कोणी हिरो म्हणतच नाही. बरोबर का? हा, आपण पण हिरो आहेत, रिअल हिरो आहेत, विदाउट मेकअप. हॅलो, विदाउट मेकअपचे हिरो आहेत आणि तुम्ही बनणार आहात. ओके. आणि रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम येणं, ड्रिंक पिणं. आणि हा वर्कआउट असा नाहीये. हॅलो, पहाटे तुम्ही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर ढोंडे सर आणि आम्ही पहाटे 5 वाजता, मला माहित नाही, इंगळे सर म्हणायचे, तुम्ही स्वांटी वर्कआउटला आले पाहिजे. हॅलो, असं नाही. हॅलो, हे आलो मिलम कपाल भारती नाही. कोणी केलं स्वांटी वर्कआउट? क्या बात आहे. यस, डॉक्टर ढोंडे सर आम्ही असायचो आणि इंगळे सर पुढे असायचे. असा वर्कआउट चालायचा. आम्ही म्हणायचो, आम्ही असं बसतो चेअरवरती, सर थोडं 5 मिनिट थांबा, कारण की आमच्याकडे येणारीच नव्हती ना. यस, त्यावेळेस. तर अमेझिंग स्वांटी वर्कआउटने फिटनेस वाढला, मसल वाढली. आणि मी सध्या 14 टॅबलेट, ऑल टॅबलेट, सकाळी 14, दुपारी 14, संध्याकाळी 14, सगळ्या टॅबलेट यूज करतोय. शिंग आलेत का? साईड इफेक्ट सांगू का? माझे मित्र आहेत, त्यांचे डोक्याचे केस पिकले, दाढी पण पिकली, आपला एक पण केस पांढरा नाही.
साईड इफेक्ट. गेली 12 वर्ष झालेत नो हॉस्पिटल व्हिजिट. मी एकटा नाही, आमच्या घरामध्ये 9 मेंबर्स आहेत. 9 मेंबरचा सकाळचा ब्रेकफास्ट, जगातलं नंबर 1चं न्यूट्रिशन. आई वडील दोघंही 14 टॅबलेट यूज करतात. थँक्यू हर्बल लाईफ की आज एवढं जबरदस्त टेस्टी न्यूट्रिशन आहे. ऑल फॅमिली वेगवेगळे डिफरंट न्यूट्रिशन यूज करतात. नेक्स्ट, त्याच्यामुळे सुपर हिरो दिसतोय. ज्यावेळेस हर्बल लाईफचा बिझनेस एवढा सोपा आहे, ज्यावेळेस मी सुरुवात केली तर माझ्याकडं हिरो होंडा स्प्लेंडर प्लस होती. हॅलो, ती बी वडिलांची. यस. आणि मी जिथं राहतो तिथं कुठल्याही प्रकारे डांबरी रस्ता नाही, कॉन्क्रीटचा पण नाही, आणि कुठल्याही प्रकारे असं रफ मुरुम टाकलेला पण नाही. पाऊस जर 5 मिनिटं जर आला तर आपली गाडी सर्कस चालू व्हायची. तू माहिती का सर्कस माहिती कोणी कशी? सर्कस. गाडी चिखलात गेली, चिखल संपला की गवताव घालायची, गवत संपलं की पाण्यात जायची, पाण्यातून निघली का चिखलात जायची. कधी आणि त्या कॅरी बॅग मध्ये काय माहिती का, ते आपले शूज बुट कोच म्हणतात ना, भारी राहिलं पाहिजे. आता मला सांगा, शूज घालून जर तुम्ही गाडीवर चालला तर चिखलात फसल्यावर शूज राहायचं, चिखलात पाय यायचं वर. हॅलो, तर अशा परिस्थिती म्हणजे अशा ग्रामीण भागातून मी आहे. मी सिटीमध्ये राहत नव्हतो आणि मग असं करत आपली सर्कस चालायची. यस. नेक्स्ट. यस. आणि हर्बल लाईफ सारखा सोपा बिझनेस नाही. बघा हे पलीकडे दिसतोय का, तो तुम्हीच आहे. अहो, तो निळा शर्टवाला बसला का खुर्चीवरती, कसं आहे, नवना दिसतोय का? तो मीच आहे. आम्ही म्हणायचो आरोग्य कसं पाहिजे ते मला विचारा, आणि आपल्या चेहरा 12 वाजले. का माहिती का? तर जस्ट मी चालू केलं तर प्रोडक्ट चालू नव्हतं केलं, आणि मग मला गोष्टी सांगितलं, अमोल हे प्रोडक्ट खाल्लं, तुला बोलायची गरज नाही, हे प्रोडक्ट बोलतंय. आणि मग अमेझिंग असं आम्ही हर्बल लाईफचा बिझनेस सारखा सोपा बिझनेस का नाही माहिती का? जिथं आपण जातो तिथं लोक आहेत, आणि लोकांना काय काय करायचं, बोलायचंय. कोणाला असं वाटलं नाही बोलायचं, त्याला फक्त कार्ड द्यायचं, फ्लायर द्यायचं, दिसेल त्याला बोलायचं. मी एवढंच केलं, दिसेल त्याला बोलत गेलो. कारण का, हर्बल लाईफ मध्ये आल्यानंतर इंगळे सरांनी आमच्या सगळ्या नातेवाईकांना हर्बल लाईफचे प्रोडक्ट देऊन झालते, सगळ्यांना बिझनेस सांगून झालता. माझ्याकडे शिवाय संपला होता. मी सांगायचं कोणाला मग, हॅलो बरेचसे तुम्ही नक्की तर तुमचे नातेवाईक अजून तसेच येतं, त्यांना कोणी अजून डवसलं म्हणजे मराठी शब्द आहे. उनको किसी ने अभी तक बताया नहीं है ये वर्ड्स नंबर 1 न्यूट्रिशन और ये वर्ड्स नंबर की अपॉर्चुनिटी. यस. मग ऐसे आम्ही मोफत हेल्थ आरोग्य शिबिराचे किंवा हेल्थचे असे कार्ड होते, फ्लायर्स होते. तर आम्ही जहाँ भी जाते की जर पंढरपूर गए तो पंढरपूर, कोल्हापूर गए कोल्हापूर, फिरायला चाललो फिरायला, जहाँ जाते वहाँ हम शेअर करते. येस. नेक्स्ट, आपण स्पीडमध्ये जाऊया. ज्यावेळेस मी ट्रेनिंग असायचं ना पुण्याला, तर माझ्याकडे फोर गाडी नव्हती, मग आम्ही बसनी जायचो. त्याच्यानंतर कोल्हापूरला सुपर हायस्कूल असायचं, तर कोल्हापूरला आम्ही बसनी जायचो. छत्रपती संभाजीनगरला जर काही ट्रेनिंग असेल तर आम्ही बसनी जायचो. फोर गाडी नव्हती, मग एसटी महामंडळ जिंदाबाद, बसमध्ये बसायचं, जाताना कार्ड वाटीत जायचे, बसायचं, लोक बसल्या बसल्या फोन करायचे आणि बसल्या बसल्या गेस्ट बनायचे. कितना असं बात आहे. यस. तर हे बी काम तुम्ही सिम्पल वेने करू शकता. नेक्स्ट. येस. पहिला इव्हेंट ज्यावेळेस मी पाहिला एक्स्ट्रावेगन्झा, आणि दिस इव्हेंट इज अ लाईफ चेंजिंग इव्हेंट. तुम्ही ह्या महिन्यामध्ये तुम्ही ह्या महिन्यामध्ये डिसेंबर एंड पर्यंत जर तुम्ही हर्बल लाईफची सुपरवायझर लेवल जर क्वालिफाय केली, तुमचं असं रिकग्नेशन तर होईलच, बट तुम्ही या आयुष्य बदलणारा इव्हेंट ज्याला म्हणतात प्रेसिडेंट टीमचा बर्थ प्लेस, तर हा इव्हेंट तुम्ही अटेंड करू शकता. आणि हा एप्रिल महिन्यामध्ये आहे 2026 मध्ये. आणि माझ्याबरोबर 2 सुपरवायझर होते. हॅलो, 2 सुपरवायझर माझ्याबरोबर आलेले, आणि त्यांना मी घेऊन गेलेलो. किरण कानडे आज 15K प्रेसिडेंट टीम आहेत, आणि विकास साबळे सर. यस. हा इव्हेंट पाहिल्यानंतर मला समजलं 17,500 लोक माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम पाहिले. एवढे लोक हर्बल लाईफचे प्रोडक्ट खातात, एवढे लोक हर्बल लाईफचा बिझनेस करतात. मला कॉन्फिडन्स आला, म्हणलं हर्बल लाईफ कंपनी बंद पडत नसती. हॅलो, म्हणलं अमोल जरी बंद पडली तुझं एकट्याचं नुकसान नाही, 17,500 लोक आहेत. हॅलो, मी एकटा नाही, 17,500 लोक आहेत जे हॉलमध्ये बसलेले आहेत. यस. आणि हे काय असोसिएट नव्हते,
42% नाही, ऑल क्वालिफाईड सुपरवायझर्स. तर धिस मंथ तुम्ही सुपरवायझर लेवल जर क्वालिफाय केली तर हा तुमचं आयुष्य बदलणारा इव्हेंट असणार आहे. तुम्हाला 100% हेल्प होईल. कसं बनायचं, यस कसं बनायचं, तुमचे कोच आहेत, मेंटॉर आहेत, टॅप टीम्स आहेत, तुम्ही त्यांना विचारा, तुम्हाला ते हेल्प करते. नेक्स्ट यस. तर यस हे ट्रेनिंग आहे. वर्ल्ड टीम स्कूल होतं, प्रमोशन केलं तर आम्ही गोव्याला आम्ही गेलेलो. पहिले बघा आम्ही कसे होतो. हॅलो, हे माहीत नव्हतं गोव्याला जाताना इन करायची नसती किंवा फॉर्मल शर्ट घालत नसतो, हे माहीत नव्हतं. जीन्स ट्रॅक सूट या तुम्ही टी शर्ट घातले हे माहीत नव्हतं. आम्ही ऑफिशियली इन बिन करून मस्तपैकी बटन लावून यस. तर असं आम्ही गोव्याला एन्जॉय. हे अर्जुन सर पाहताय का, पाहताय? हां, पायजामे असायच ते. ती कधी कधी 3 गुंड शर्ट, कधी हाफ शर्ट, कधी पायजामा, दिसतात तुम्हाला? हा, असे आम्ही गोव्याला गेलेलो. नेक्स्ट डॉक्टर ढुमणे सर होते, त्याच्यानंतर विकास जगताप सर होते, त्याच्यानंतर बँकॉकला ट्रेनिंग अटेंड केला. ऑल लीडर्स आहेत जे आज इथं गेट टीम म्हणून आलते, पण आज मेलेरियन टीम आहेत. आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाला ट्रेनिंगला गेलो, त्याच्यानंतर लिस्बनला लीडर्स लेवल अपचं ट्रेनिंग अटेंड करायचा चान्स भेटला. नेक्स्ट आपण थोडं स्पीडमध्ये जाऊया. यस, त्याच्यानंतर फोटो ऑपरेट. कधी आयुष्यामध्ये विचार नव्हता केला की मोनिका बद्राबरोबर सिग्नेचर, त्याच्यानंतर सेल्फी आणि वर्ल्ड वाईड फिटनेस एक्सपर्ट समंता क्लेटर जे म्हणते आज भारताचं आरोग्य धोक्यात आहे. का? कारण की डॉक्टर सांगतात की आज भारत डायबिटीजमध्ये जगामध्ये नंबर 1ला आहे. म्हणजे भारत हे डायबिटीजचं कॅपिटल आहे. दुसरी गोष्ट, भारत आज कॅन्सरमध्ये 3 नंबरला आहे. भारत आज हार्ट अटॅकमध्ये 3 नंबरला आहे. मग तुम्ही मला सांगा लोकांचं आज आरोग्य किती बिघडत चाललंय. या सर्व लोकांचं आरोग्य बिघडल्यानंतर डॉक्टरांकडे जावाच लागणार आहे, मेडिसिन खावाच लागणार आहे, डॉक्टर सांगतील ती सर्जरी करावाच लागणार आहे. पण ते अगोदर डॉक्टर काय सांगतात, तुमचं वजन संतुलित ठेवा, तुमची लाईफस्टाईल चांगली करा आणि तुमचा आहार चांगला करा. बरोबर बरोबर ना? डॉक्टर ढुमणे सर हे सांगतात ना. डॉक्टर ढुमणे सरांकडून आम्ही शिकलो हॅपी टू हेल्प आरोग्य शिबिर कसं करायचं. एकदा डॉक्टरसाठी क्लॅपिंग करूया आपण. येस, ऑब्जेक्शन हँडलिंग, प्रश्न प्रोडक्ट कसे द्यायचे, किती वेट लॉसला कसे द्यायचे याच्याविषयी मार्गदर्शन आम्ही डॉक्टरांकडून शिकलोय सुरुवातीला. येस, आणि थँक्यू सो मच. यस, तर सरांचा 52 किलो रिझल्ट पाहिला. आम्ही नगरून लोक घेऊन यायचो. चला तुम्हाला 52 किलो वेट लॉस बघायचा काय, 1 नाही 2 नाही 52 किलो पुण्याला आणायचो. आणि सर स्टेजवरती यायचे, लोक पाहिजे सर आमच्यामध्ये शंका दूर झाली साईड इफेक्टची, आमचं 5 किलो झाले, 10 किलो झाले, राहिलेले 20 किलो बी होईल. यस, हा कॉन्फिडन्स, हॅलो, हा कॉन्फिडन्स तुम्हाला घरामध्ये देता येणार नाही. हा आत्मविश्वास तुम्हाला झूम कॉलवरती देता येणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल. नेक्स्ट जिथे जिथे असे आपले सेलिब्रेशन आणि रिकग्निशन इव्हेंट होतात त्या इव्हेंट मध्ये फक्त घेऊन येतात. यस, चलो नेक्स्ट जाऊया आपण. डॉक्टर, सायंटिस्ट, न्यूट्रिशन, त्याच्यानंतर फ्लाईट प्रवास. कधी आयुष्यामध्ये मी फ्लाईटमध्ये बसलेलो नव्हतो. आता प्रत्येक 2 महिन्याला विमान प्रवास होत असतो. अमेझिंग फ्लाईट एक्सप्रेस. यस, नेक्स्ट जाऊया आपण. यस, आणि मी एक स्वप्न ठरलं होतं. यस, जोपर्यंत मी हर्बल लाईफ मध्ये प्रेसिडेंट टीम होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज आधी लग्न आणि मग हा, तसंच आपल्या मनामध्ये एक शब्द कानात ऐकला होता आणि तो डोक्यात गेला. यस, पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये कोई न जाने ही जी लेवल आहे ना कोचेस, डेफिनेटली प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे, प्रत्येकामध्ये ती ताकद आहे, प्रत्येकामध्ये ती जिद्द आहे, प्रत्येकामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आपण कोचचं वाट पाहतो. कोच केव्हा सांगल मग तेव्हा मी करेल, बट नाही, तुमच्यामध्ये ती गोष्ट आहे. तुम्ही ते एकदा चेक करा. डेफिनेटली हर्बल लाईफमध्ये प्रेसिडेंट टीम बनणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही बनाल ना त्यावेळेस आयुष्यामध्ये तुम्ही आज इंग्लिश सरांची लाईफ पाहताय, पाहिली, तुम्ही आज मिलेरियन टीमची लाईफ पाहताय, सगळ्या मिलेरियन टीमची आज मोर दॅन सगळ्यांची चेक 10 लाख अँड अबव आहेत. प्रेसिडेंट टीमची लाईफ पण सेम आहे. प्रेसिडेंट टीमकडं 24 तास फ्री आहे. 24 तास. म्हणजे मी हर्बल लाईफमध्ये प्रेसिडेंट टीम बनण्याचा डिसिजन काय घेतला, कारण की मला एक समजलं होतं हर्बल लाईफमध्ये टाइम फ्रीडम आहे,
हर्बल लाईफमध्ये मनी फ्रीडम आहे. हर्बल लाईफमध्ये जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट आपण विकत घेऊ शकतो. आणि हर्बल लाईफमध्ये हेल्थ इज वेल्थ, आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्ती उठतो आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी. त्यामुळे ह्या 4-5 गोष्टी आहेत. आणि हर्बल लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे रॉयल टीथ. आणि त्याच्यानंतर तुम्ही झोपले तरी तुम्हाला पैसे आले पाहिजेत, आणि तुम्ही काम नाही केलं तरी तुम्हाला पैसे आले पाहिजेत. क्वालिफाय, हॅलो क्वालिफाय प्रेसिडेंट. यस, नेक्स्ट जाऊया आपण. यस, त्यानंतर 2022ला मी क्वालिफाय केलं प्रेसिडेंट टीम. नेक्स्ट त्याच्यानंतर 2015ला मी 2023ला 15K रिकग्नेशन माझं पोर्तुगाल या ठिकाणी झालं. त्यानंतर अंकिता मॅडम आल्या. यस, प्रेसिडेंट टीम क्वालिफाय झालो. त्याच्यानंतर ज्या दिवशी फ्लायर आलं त्या दुसऱ्याच दिवशी ते आमंत्रण आलं मुलगी बघायला या. इंग्लिश राऊंड जाऊया 2 दिवसात. नाही बोलले चला बरोबर. इंग्लिश राऊंड तुम्ही पाहिलं ना. हॅलो, तुमच्या कोर्सला एकच म्हणायचं हॅलो आजपासून ओके सर आणि यस सर. आपलं डोकं लावायचं नाही, आपलं डोकं म्हणून आता शांत ठेवा. यस, आणि गेलो. आणि मग अंकिता मॅडम ऑलरेडी वेल क्वालिफाईड आहेत. आर्मी पब्लिक स्कूलला त्यांचं एज्युकेशन झाले. त्यांचे वडील ऑलरेडी सुभेदार रँकने रिटायर आहेत. आणि अंकिता मॅडमनी ऑलरेडी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि UPSCची प्रिलियम क्वालिफाय केलेली. आणि मॅडमचं स्वप्न होतं IAS बनण्याचं. म्हणलं आपण IAS बनायचं, खूप लोकांचं स्वप्न आहे, त्यांचं हर्बल लाईफमध्ये पूर्ण करूया आपण. यस, आणि मग मॅडमनी पण अभ्यास मेन्सची तयारी चालू होती. मी बोलल्यानंतर मेन्स अभ्यास स्टॉप केला आणि माझ्याबरोबर फुल टाइम वेलनेस कोच आहेत. यस, कारण का माहिती का, यस, मुख्यमंत्र्याच्या बायकोला मुख्यमंत्री बनू शकत नाही. IAS ऑफिसरच्या बायकोला IAS ऑफिसर बनता येत नाही. हॅलो, बनता येतं? आमदाराच्या मिसेसला, खासदाराच्या मिसेसला वेलकम टू हर्बल लाईफ. एकच संधी आहे, तुम्ही प्रेसिडेंट टीम असाल, तुमची मिसेस पण प्रेसिडेंट टीम बनते. त्याच्यानंतर इन्स्पिरेशन तुम्ही बघू शकता. आज हे दिग्गज लीडर आहेत, हे मेंटर आहेत. यांना हर्बल लाईफमध्ये 24 वर्ष झालेले आहेत. हर्बल लाईफमध्ये लिडरशिप म्हणून काम करतात. खूप लोकांचं लाईफ बदललंय आणि यांच्याकडून आम्ही ट्रेनिंगमध्ये नॉलेज घेतो, जे इन्फॉर्मेशन घेतो त्यावरती मी काम करतो. नेक्स्ट मनीष जावळे सर आहेत, गिडनावर आपल्या ऑफलाईन प्रेसिडेंट टीम आहेत. आणि हे लाईफ मी एकच टाइम ऑपॉर्च्युनिटी होती. मी कोचचा फोटो पाहिला ऑन द वे कुंभमेळा. वा, म्हणलं बापरे. म्हणलं सर काय भानगडे. सर म्हणले हे 144 वर्षानंतरच येणार आहे. म्हणलं 144. म्हणलं आपलं 160 वर्षापेक्षा वय पुढे जाते. हॅलो, कोच काय सांगतात किती वर्ष आयुष्य जगायचं? 160 वर्ष. म्हणलं आपण 160च्या पुढे चाललो. म्हणलं आपलं चला. यस, पहिले पंढरपूरला आमची फॅमिली सगळी माळकरी आहे, सगळे व्हेजिटेरियन आहेत. आणि इच्छा असायची पंढरपूरला जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, आपलं कुलदैवत असतं तिकडं पण जावं. पण पैसे नसायचे, कधी वेळ असायचा तर पैसे नसायचे, कधी पैसे असायचे तर वेळ नसायचा. तर आम्ही ऑन द वे कार आम्ही कुंभमेळ्याला गेलतो. खूप म्हणजे कुंभमेळा पाप केलाय म्हणून पाप धुण्यासाठी नाही. हॅलो, हर्बल लाईफचे वेलनेस कोच आहेत, असे आहेत ते चुकीचं काम पहिली गोष्ट करत नाही. आणि चुकीचा माणूस, चुकीच्या माणसाला हे प्रोडक्ट पहिलं भेटत नाही. आणि अशा हॉलमध्ये पण लवकर येत नाही. कारण की तुम्ही खूप लोकांना काही बोलवलं असं, काही लोक म्हणले लग्न आहे, साखरपुडा आहे. हॅलो, बरोबर ना. चांगल्या विचाराची आणि चांगल्या मनाचीच लोक या हॉलमध्ये येतात. स्वतःसाठी क्लॅपिंग करा. नेक्स्ट. येस, आणि हे फक्त दम मध्येच पाहिजे. असं वाटायचं आई वडिलांना आपल्याला शिकवलं असतं, डान्स क्लास लावला असता, चांगले कपडे घातले असते, आपण पण डान्स केला असता, दर गुरुवारी दम मध्ये आपण पण आला असतो असं डान्स करतात. येस, तर आता हा आमचा फॅमिली डे असतो आणि सुपर आम्ही डान्स करतो. इंग्लिश सर बघा कोळी दिसतात. येस, तर असं आम्ही एन्जॉयमेंट करतो, धमाल करतो. नेक्स्ट कोणी कोळी बनतं, कोणी काय काय बनतं. त्यानंतर थायलंडला जाण्याचा चान्स भेटला. येस, त्याच्यानंतर नेक्स्ट खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाला कधी विचार नव्हता केला. जगताप सर पण आमच्या बरोबर होते. कधी विचार पण नव्हता केला, फक्त कोच बरोबर राहा. कधी एकदा विचार ऑस्ट्रेलिया आणि भारत मॅच जेव्हा सिडनी आणि मेलबर्न स्टेडियमवरती व्हायची ना, असं वाटायचं आपल्याला जर पैसे असते ना आपण पण ऑस्ट्रेलियामध्ये गेलो असतो. गुड न्यूज सांगू ह्याच मेलबर्न स्टेडियमवरती
रिकी पॉन्टिंगनी ऑल इंडियाच्या प्रेसिडेंट टीमला 2 तास ट्रेनिंग दिलं. हो असं सीडीवर पाहून रिकी पॉन्टिंग नाही, रिकी पॉन्टिंग असे समोर आमच्या बसलेले, आम्ही सगळे प्रेसिडेंट टीम बसलेले. क्वालिफाय हा, आणि हे फक्त हर्बल लॅब मध्ये शक्य आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आयुष्यामध्ये मी फक्त फ्रीजर मध्ये बर्फ बघितला होता. हॅलो, बर्फ असा पाहायला नव्हता भेटला. वेड्यासारखे जगताप सर असे लोळायचे नुसते असे. इंग्लिश सर म्हणायचे, अहो जगताप सर तुमचे एनर्जी थोडे कंट्रोल करा. आम्ही बर्फ घ्यायचे आणि एकूण मारायचे, कोणी बघत नव्हतं. जगताप सर येत का पुढे, इंग्लिश सर येत का कोणी. येस, आणि खूप सुंदर फोटो केला, एन्जॉय केला. टॉप ऑफ द युरोपला जाण्याचा चान्स भेटला. स्वित्झर्लंड, पॅरिस आणि पोर्तुगल. एट अ टाइम आयफेल टॉवर आहे, 7 आश्चर्यापैकी एक आहे. डेफिनेटली तुम्ही फायनान्शियल एवढा फ्रीडम भेटेल आणि तुम्ही पण व्हॅकेशनला आमच्याबरोबर येणार आहात. नेक्स्ट येस, त्यानंतर व्हिएतनाम. ज्यावेळेस तुम्ही हर्बल लॅबमध्ये काम करता, प्रेसिडेंट टीम बनता, हर्बल लॅब कंपनी तुम्हाला ऍक्टिव्ह प्रेसिडेंट टीमचं एक व्हॅकेशन देते. आम्ही व्हिएतनामला गेलतो, चारही बाजूनी समुद्र होता आणि हे हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये जायचं असेल ना, थोडं बोटनी जावं लागतं. यस, आणि फक्त हर्बल लाईफचे ऑल इंडियाचे प्रेसिडेंट टीम तिथं होते. लास्ट इयर आम्ही गेलेलो. नेक्स्ट त्याच्यानंतर बघू तुम्ही सगळे लीडर्स असतात. आणि माझं स्वप्न होतं आयुष्यामध्ये की अमेरिकेला जायचं. पण असं वाटायचं की अमेरिकेमध्ये अमेरिका बघायचं स्वप्न फक्त जगाच्या नकाशावरतीच बघू शकतो. वर्ल्ड मॅप होता है ना, वर्ल्ड मॅप के ऊपर. तो मुझे एक याद आ गया, 7वी आणि 8वी मध्ये मराठीच नाही, जिओग्राफीचा पेपर असतो, बरोबर ना. आणि त्याच्या प्रश्नपत्रिकेबरोबर एक उत्तरपत्रिका येते आणि त्याच्या सांगतात सोबत दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये उत्तर अमेरिका दाखवा. कोणी कोणी दाखवली? कोणाला आठवत नसेल आता आठवा. तुम्ही फेकून दिली किंवा जोडली असेल बघा, दोरा घेतला, होल मारून बांधून दिली, बांधली का? हा, असं माझं स्वप्न होतं, आपण एकदा तरी अमेरिकेला गेलो पाहिजे. यस, तर लास्ट इयर मार्च महिन्यामध्ये हर्बल लाईफचा वर्ल्डचा मोठा इव्हेंट असतो ऑनर्स, आणि त्याला ऑनर्सला मी क्वालिफाय होतो आणि लॉस एंजलिसला मला जाण्याचा चान्स भेटला. वर्ल्ड डिझनी खूप जबरदस्त आहे. आपले स्वप्न असे नाही पाहिजे फक्त लोणावळ्याला जायचंय, हॅलो कुलदैवत आहे तिकडे जायचंय असं नाही, शिमल्याला जायचंय ते आहे. पण तुम्ही असे स्वप्न बघा जे जगामध्ये नंबर 1ला आहे, तिथं जाण्याचा चान्स भेटा. जर आमच्यासारखी व्यक्ती येऊ शकतात तर डेफिनेटली तुम्ही पण येऊ शकता. येस, नेक्स्ट त्याच्यानंतर 2 तास मी फ्लाईटचा ट्रॅव्हल करून मी सॅन फ्रान्सिस्कोला गेलो. तिथं गोल्डन ब्रिज आहे. हे गोल्डन ब्रिजवरून हवेतून पाहिलं, समुद्रातून पाहिलं आणि त्याच्यावरून पण गेलो, 3दा पाहिलं ते. त्याच्यानंतर हे एवढा मोठं जंगल आहे जगातलं सगळ्यात मोठं. 12 लोक ते असे खोडाच्या आत बसू शकतात. हॅलो, एवढं मोठं झाड आहे ते. यस, आणि खोड म्हणजे मराठी शब्द आहे खोड, ट्रीज. थोडं समजून घ्या, हळूहळू आपली इंग्लिश शिकणं चालू आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, प्रोग्रेस मध्ये आहे, परफेक्शन मध्ये नाही अजून. ओके, यस, चला नेक्स्ट जाऊया आपण. यस, आणि कधी 5 स्टार हॉटेलला नाही, हॅलो, कधी जर जायचं म्हटलं ना, कधी हॉटेलला मला असं वाटतंय मी बिफोर हर्बल लाईफ हॉटेलमध्ये जेवलेलोच नाही. मी साधी तुमची 90 रुपयाची भूक जर लागली तर वडापाव, भूक जर लागली तर पॅटीस, ज्यादा श्वास घ्यायचा टोमॅटोचा म्हणजे पोट भरेल, बरोबर ना. आणि खाल्लं तर हेच 2, समोसा, पॅटीस आणि वडापाव, एवढं. याच्यापेक्षा मी काही खाऊ शकत नव्हतो कारण की पैसे नसायचे. कारण की 270 रुपयाचा पास, माझा महिन्याचा पास असायचा नगर टू गाव, यस, बसचा. त्याच्यामुळं हॉटेलला कधी जेवलं नाही. पण आता मी 5 स्टार हॉटेलला असतो. आणि गावाकडे तुम्हाला माहिती नसेल, घरी बाथरूम नव्हतं आमच्या. बाथरूम म्हणजे आंघोळ करायचं पण टॉयलेटचं पण, गावाकडे नसतात, मोकळ्या हवेत. खेडेगावातून कोणी पाहिजे ते तुम्ही मी बरोबर मॅच करता. येस, परफेक्टली आपल्यासारखे लोक इथं आहेत. येस, तर म्हणजे टॉयलेटचा विषय नाही. ओके, आणि मग असं असेल आजकाल असे झोपून आंघोळ होते. आम्ही फ्लॅट घेतला ना डॉक्टरांनी, जगताप सरांनी, आमच्या मास्टर बेडरूम मध्ये असा बाथटब आहे, त्याची झोपून आंघोळ करायची. चलो नेक्स्ट. तर हे प्रवास होता. अमेझिंग बिझनेस क्लासचं तिकीट मी काढू शकलो. 7.5 लाख रुपयाचं होतं, पॅरिस टू मुंबई. यस, नेक्स्ट जाऊया आपण, टाइम कमी आहे आपल्याकडं. हा, झोपून, हॅलो, आता मला हे झोपून असं का डोकलं आल्यानंतर काय माहिती का, 17 तासाचा प्रवास होता विमानाचा. हवेत 17 तास विमान होतं. हॅलो, लय जबरदस्त संधी आहे. तर तुम्ही
अमेझिंग असं एन्जॉय करू शकता. बिझनेस क्लासचं तिकीट काढू शकता. ते ऋतिक रोशनच आहेत ना. हा. छत्रपती शिवाजी महाराज होता पिक्चर होता मराठी, तो पाहत होतो मी फ्लाईटमध्ये. येस. तर नेक्स्ट जाऊया आपण. आणि ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे मार्क्यू सरांच्या समाधी ठिकाणी तुम्ही जाण्याची संधी आहे. तर तुम्ही हर्बल लाईफमध्ये याल आणि प्रेसिडेंट टीम बनाल. नेक्स्ट. यस. आणि धिस इज माय फर्स्ट डायमंड मिस्टर किरण कानडे सर. एका व्यक्तीला ज्यावेळेस तुम्ही हर्बल लाईफमध्ये आणता, त्यांचा वेट लॉस करता आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, बघा ते मेडिकल फील्डमधून आहेत, त्यांचं ऑलरेडी मेडिकल आहे. मी स्टुडंट आहे, 10वी 6 विषयात फेल, 33% मार्क, तरी ते माझं ऐकायचे. तुमचे हॅलो म्हणजे मला मेसेज हा द्यायचा आहे, म्हणजे हर्बल लाईफची संधी माझ्यासारख्या एज्युकेशन कमी असणारा व्यक्ती जर यशस्वी होऊ शकतो, तर माझ्यापेक्षा काही पटीने तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात, तर माझ्यापेक्षा 10 पटीने तुम्ही स्ट्रॉंग आणि चांगला बिझनेस करू शकता. तुमचे कोच माझ्यासारखे शिकलेले कमी असतील तरी चालतील, माझ्यासारखे काळे असले तरी चालतील, हॅलो त्याला इंग्लिश वाचता येत नसलं तरी चालेल, कोच होत आहे. यस. आणि त्यांना मी हेल्प केली, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. ते माझ्या आधी प्रेसिडेंट टीम बनले, मी प्रेसिडेंट टीम बनलो, डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट टीम बनलो. यस. नेक्स्ट. तर आम्ही ऑनर्सला बरोबर होतो. 2023, 24 आणि 25 सलग 3 वर्ष मी ऑलरेडी क्वालिफाय आहे. नेक्स्ट. आणि अमेझिंग हीच पिशवी हीच ना. यस. आठवली का. ती पिशवी थोडी लेट का टाकली माहिती का. आता माझ्याकडे पिशवी कधी 20,000च्या असतात, कधी 40,000च्या असतात, कधी 50,000च्या असतात. दिसली का घेतली, दिसली का आवडली. यस. आणि हीच ती पिशवी. ओके. पहिली पासून तर 10वी पर्यंत हीच पिशवी, 10 वर्ष. ओके. नेक्स्ट. हर्बल लाईफची सुरुवात केली होती ना काही दिवस माझ्याकडे सॅमसंगचा मोबाईल होता, अँड्रॉइड मोबाईल नव्हता. 10 वर्षापूर्वी रिअली गाईज सो लकी. इंटरनेट नव्हतं, दिलेल्या व्यक्तीला आरोग्य दिलेल्या व्यक्तीकडे मोबाईल नव्हता. फोन कसा करायचा फॉलोअपला, पाणी पिले का, दुपारच्या वेळेचा फोटो नाही आला, लिंक भेटली का, जॉईन करा, पासपोर्ट नाही 1 2 3 आहे, हॅलो, हे तुम्ही एका मिनिटात असं क्लिक केलं की जॉईन होता. पण आमच्या नावाला काही नव्हतं. आम्ही असे प्रिंट आउट काढायचो, सरांचा असा फोटो प्रिंट आउट काढून ठेवला आम्ही. यस. 52 किलोचा. तुला किती किलो वजन घ्यायचं, 10 किलो असं होईल. हे बघा आमचे सर येतं, त्यांनी 52 किलो वजन कमी केलं. हा सरांचा फोटो दाखवायचा आम्ही. पहिला आम्ही प्रिंट आउट काढून, प्रिंट आउट असं लॅमिनेशन करून, हे माझे मामा 3 महिन्यामध्ये 16 किलो कमी केलंय, आता मेंटेन आहे. हो खावा. फॉलोअप घ्यायला हॅलो, आमच्याकडे होता कमीत कमी बटनाचा, समोरच्याकडे तो पण नव्हता. फॉलोअप घ्यायचा कसा. कधी कधी ते अर्धे डबे घेऊन यायचं, असं वाटतं संपलं काय घ्यायला आले का नू, ते घ्यायला नाही, ते रिटर्न करायला असायचं. आणि ते वरून माझे सर अहो ती टेस्टच नाही लागली. टेस्ट नाही लागली, अहो टेस्ट बाहेर लागते. तुम्ही कसं घेतलं, पण ते गरम दुधात घेतलं. अरे ती गरम दुधात घ्यायचं, बेसन थोडी आहे गरम पाण्यामध्ये मिक्स करायला. मग त्याला सांगायचं थंड घ्या. सर आमच्या घरी फ्रीजच नाही. रेल बाई थोडी शॉर्ट सांगतो. रेली मी हर्बल लाईफ प्रोडक्ट चालू केले. रेली माझ्याकडे मिक्सर पण नव्हता, फ्रीज पण नव्हतं. मी माठाच्या खाली पाणी पडतं का त्याच्या खाली दूध ठेवायचो आणि मोठं तपेलं घ्यायचो, त्याच्यात 3 चमचे फॉर्म्युलाची टाकायचे आणि हे नव्हतं शेकमेंट नव्हतं, आणि डायनोचा 1 चमचा टाकायचा. आपली रवी असती घुसळायची, त्याने घुसळायचं, ते गाठी असं त्याच्यात फोडायच्या, वरून पाणी पिऊन घ्यायचं. जेवढ्या सुविधा आपल्याकडे आल्या तेवढं आपण आळशी होत चाललोय. कोच म्हणतात सर लिंक आली का, मीटिंग आहे का, पाहतो. मी पाहिलंच नाही हो. किती सोपं आहे हो. एवढे मोठे डॉक्टर तुम्हाला एका लिंकवर टच केलं तुमच्या घरात अवेलेबल आहे, आणि आपण त्याला मी म्हणतोय सर त्याच्यात बी आपण व्हिडिओ ऑफ करायचा, त्याच्यात बी आपण जर स्वयंपाकच करत जर बसलो तर आयुष्यामध्ये तुम्ही लसूणच सोलीत बसता. आणि जे आपण कधी कधी मीटिंग जॉईन करतो मस्तपैकी बसतो. यस. कधी कधी आपण जेवण करत बसतो. नाही, ही आयुष्य बदलणारी सुवर्ण संधी आहे. ही तुम्हाला आज नाही कळणार. ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला 5 लाख रुपये येतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल. तर तोपर्यंत वेळ खूप तुम्ही लॉस केलेला असेल, ती वेळ खूप तुम्ही वेस्ट केलेला असेल. सिरियसली मी हर्बलचा बिझनेस करता ना, याच्यावरून ती लिमिट होतं
3च SMS, फक्त तुम्ही 10च SMS पाठवू शकता लोकेशनचे. असं आम्ही सुरुवात करायचो. त्याच्यानंतर इन्कम वाढला, मग मी जेट घेतला, मग iPhone 14 घेतला, त्याच्यानंतर iPad आहे. येस, नेक्स्ट आता हे 14 आला. हे येस, मला आवडला लॅपटॉप 2 लाख रुपयाचा, तर लॅपटॉप घेतला. त्याच्यानंतर अंकिता मॅडम म्हणल्या मला पर्स घ्यायची, जिओ वर्ल्डला गेलतो. म्हणलं किती आहे? म्हणलं 4 लाख रुपयाची. म्हणलं घेऊन टाका, हे कार्ड आणि बिल करून टाका. मी आपले अक्षय नाही, शाहरुख खानचे, मी शाहरुख खानच्या डोळ्यात एकदा गुचीचा गॉगल पाहिला. आईला म्हणलं आपण पण हिरो आहे, आपण पण घ्यायला पाहिजे. यस, आणि मग मी दुबईत होतो, अमेरिकेवरून येत होतो, डॉलर उरलेले होते. म्हणलं हे इंडियात चालणार नाही, हे तर संपून टाका. म्हणलं ते गॉगल आवडला द्या म्हणलं आपल्याला. किती रुपयाला? एवढे $. म्हणलं हे पैसे. यस, आणि असा गुचीचा आहे तो 1.25 लाख रुपयाचा. की पहिला गॉगल कसा जत्रातला घातला ना, असं चाललं की पुढे खड्डे दिसायचं. असं खड्डे वर करून बघायचं. तर ते गॉगल घातला ना, कोणी कोणी केलं हे? या बात आहे, तुम्ही 100% आणि 10 वर्ष जर्नी अशी शॉर्ट मध्ये सांगणं पॉसिबल नाही. नेक्स्ट चला, नेक्स्ट जाऊया आपण पुढे. येस, तर हा न्यू प्रेसिडेंट टीमचा एक्सपिरियन्स आहे. रिअली गाईज, हर्बलाईफची संधी एवढी ग्रेट आहे. चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नाव अमेरिकेत राहतं. नेक्स्ट, आता मी नोव्हेंबर महिन्यामध्ये जाऊन आलो, जवळजवळ 5 दिवस नोव्हेंबर महिन्यामध्ये होतो. नेक्स्ट असे अमेझिंग तुमच्या नावाची प्लेट लावली जाते. तुमचं वेलकम पाहिजे कसं करतात, चला व्हिडिओ प्ले करूया आपण. आणि स्वतःला फील करा हजबंड वाईफ तुम्ही आहात. यस, ह्या व्हिडिओमध्ये. आणि आयुष्यामध्ये ही एकदा संधी आहे, तुम्ही प्रेसिडेंट टीम बनल्यानंतर. From India, Amol Babasaheb Sine and Ankita Amol Sine. CEO आणि कंपनीचे प्रेसिडेंट, हजबंड वाईफ, तुमच्या नावाची प्लेट, तुमच्या वडिलांचं नाव त्यावरती असतं, चांदीची प्लेट. जीतेगा इंडिया, जीतेगा. येस, तर इंडिया जितेगा. तर ही संधी खूप सुंदर आहे. तुम्हाला 2 चांदीच्या प्लेट दिल्या जातात. एक चांदीची प्लेट तुम्ही तिथं ऑल फेमला लावता, दुसरी चांदीची प्लेट तुम्हाला तुमच्या बरोबर दिली जाते, तुमच्या आई वडिलांना तुम्ही दाखवू शकता. आणि ती प्लेट, अशा 2 प्लेट तुम्हाला देते कंपनी जवळजवळ. येस, असा फोटो, जिथं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये फोटो, सीओचं ऑफिस, जिथं मार्क्युस सरांनी जिथं ऑफिसमधून ऑफिस पाहिलं, मार्क्युस सरांची जिथं मीटिंग रूम होती ती मीटिंग रूम पाहायला भेटली. मायकल जॉन्सन आहेत ज्यांचं ऑफिस होतं कंपनीचे पहिले CEO, त्यांचं तिथं सायकल, सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटल्या आणि खूप अमेझिंग. तर नेक्स्ट जाऊया आपण. स्वतःला तुम्ही बघा, तुमचं आयुष्य खूप सुंदर असणार आहे. हर्बलाईफ आज कुठे आहे आणि तुम्ही कुठे जाणार आहात. 3000 प्रेसिडेंट टीम इथपर्यंत पोहोचलात. वन डे बिकम तुम्ही असणार इथे असणार आहात. रोनाल्डो, त्याच्यानंतर 2 आम्हाला खूप सुंदर असं ट्रेनिंग अटेंड करायला भेटलं. नेक्स्ट जाऊया आपण पुढे. यस, त्याच्यानंतर वर्ल्ड वाईड 5 रॉयल्टी अर्नर, म्हणजे ज्यांचा महिन्याची इन्कम 30 करोड रुपये आहे, असे चेअरमन क्लब बरोबर आम्हाला जवळजवळ 3 तास ट्रेनिंग होतं. यस, हॅलो, वर्षाचा नाही महिन्याचा. चलो नेक्स्ट जाऊया. सुंदर अशी गाडी अमोल बाबासाहेब झेने, आणि ती काय ती गाडी प्ले होईल का? हां, करा. अमेरिकेमध्ये सेलिब्रिटी ह्या गाड्याने फिरतात आणि स्पेशल गाडी होती 7 सीटर, हजबंड वाईफला दोघांनाच पाठवलं. गाडी बघा, भारतातले हिरो अमेरिकेत. वेलकम म्हणतात, वेलकम दादा. येस, 7 सीटर होती आणि आम्ही 2 जण होतो.
काय बात आहे. अमेरिकेत गेलो आम्ही पण अमेरिकेत दिसायला लागलो होतो. येस, चला नेक्स्ट जाऊया आपण. येस, नेक्स्ट नंतर जेव्हा चान्स भेटेल तेव्हा आपण अजून पुढं काही अपडेट करूया. नेक्स्ट जाऊया पुढं. येस येस. आणि हे हॉटेल होतं अमेझिंग सुंदर. एका 1 डे स्टे, ज्या हॉटेलची प्राइस होती 1 दिवसाचा स्टे 1,31,000. हॅलो, 1 दिवसाची कॉस्ट ना. मी असे 5 दिवस त्या हॉटेलला होतो. यस, अशी कंपनी तुम्हाला 10 ते 12 लाख रुपये कंपनी तुमच्यावरती खर्च करते फ्रीमध्ये. तिकीटे पाठवते, ती फक्त अमेरिकेत या. ओके. येस, आता व्ह्यू होता. येस, आणि अमेझिंग. परत आम्ही तिथून आलो. मी गेल्या महिन्यामध्ये 20 दिवस बाहेर होतो. हॅलो, किती दिवस? 20 दिवस. मग 10 ते 11 दिवस अमेरिकेत गेले. तिथून आलो 5 ते 6 दिवस माझ्या फिलिपिन्समध्ये गेले. किती दिवस होतो मी? 15 ते 16 दिवस मी टोटली बाहेर होतो. अमेझिंग. आम्ही लास्ट महिन्यामध्ये फिलिपिन्सला गेलो. सगळे लीडर्स, आपले पुण्याचे लीडर्स त्यामध्ये होते, प्रेसिडेंट टीम. नेक्स्ट सुंदर असं फिलिपिन्समधलं सगळ्यात मोठं 5 स्टार हॉटेल होतं. आणि सुंदर असं अमेझिंग एन्जॉयमेंट, धमाल. नेक्स्ट बघा, कोच आहे तर कोच बरोबर. कोच को छोडणे का नाही. हॅलो, कोचला सोडायचं नाही, फक्त कोच बरोबर राहायचं. ओके. नेक्स्ट हर्बलची सुरुवात केली होती त्यावेळी हिरो होंडा स्प्लेंडर गाडी माझ्याकडे होती. आणि 2 डेज नाव मर्सिडीज बेन्झ. येस, 81 लाख रुपयाची मर्सिडीज बेन्झ गाडी मी घेऊ शकलो. येस. आणि येस, हे बघू शकता, दुल्हन हमले जाएंगे, भाड्याच्या गाडीत नाही. हॅलो, समजणे वाले को इशारा काफी. येस. बरेचसे व्यक्ती काय म्हणते, आता गेल्या म्हणतात तुम्ही कुठली गाडी घेऊन आलता मला. दुल्हन हमले जाएंगे, फुलं लावले ते गुलाबाचे, पाठीमागून दिलं होतं. यस. तर माझं स्वप्न होतं लक्ष्मीला घरामध्ये आणायचंय, नवीन स्वतःच्या कार मध्ये आणायचं. थँक्यू. हे असर कसला माहितलं का, विवाह पिक्चर मधला शाहिद कपूर मुलगी बघायला मर्सिडीज मध्ये जातो. कोणी कोणी पाहिलंय? आणि यात्रा पण मर्सिडीज मध्ये घेऊन येतो. तुम्ही पिक्चर पाहिला पण ऍक्शन काहीच नाही घेतली. हॅलो, का नाही घेतली माहिती का? संधीच नाही भेटली. आता भेटली. हर्बल लाईफ. येस, वेलकम. तर भावाला पण 33 लाख रुपयाची टॉप गाडी, सफारी गाडी गिफ्ट केलेली आहे. येस, लास्ट इयर मध्ये. येस, थँक्यू. टाइम ओव्हर. येस. आणि माझं स्वप्न होतं कुठली गोष्ट घ्यायची असेल तर आपल्याला ती घेता आली पाहिजे. कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर नो EMI. जसं सर बोलले ना, जगताप सर आणि डॉक्टर ढुमणे सर, इंग्लिश सरांचा असा फ्लॅट, आमचा फ्लॅट असा. तर तिथं 20 फ्लोअरवरती असं वर गेलं का असं वाटतं आकाशातच काय. यस. आणि त्या फ्लॅटची किंमत आहे 3 करोड रुपये. तुम्ही एकदा सर बोलवतीलच, पण तुम्ही एकदा बघा. इंडियातली टॉप मोस्टची प्रॉपर्टी आहे. 128 एकर मध्ये आहे. आणि गुड न्यूज म्हणजे 90 एकरचं गार्डन आहे. मोर ऑक्सिजन, नो पोल्युशन, नो डिस्टर्ब. एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे. म्हणलं आपल्याला मोकळ्या हवेत राहायची सवय आहे. जस्ट गडबड गोंधळ लागत नाही. गल्लीत नको म्हणलं आपलं. गल्ली नको, काहीच नको, कोणाचा आवाज नाही आला पाहिजे. आणि मोर दॅन हाय प्रोफेशनल, हाय बिझनेसमॅन पर्सन, त्याच्यानंतर हाय डॉक्टर्स, त्याच्यानंतर भरपूर आमदार आहेत, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा व्हिला आहे, त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा व्हिला आहे, अक्षय कुमार त्यांचा पण व्हिला आहे. क्या बात आहे. वेलकम टू. चलो, थँक्यू. आणि गुड न्यूज, गुड बॅग घ्या बॅग. हा, हे सुंदर आहे. आणि गुड न्यूज, हा आज सकाळी मॉर्निंगचा 10:15 वाजताचा फोटो आहे. हॅलो, आजच माझ्या हातामध्ये की हँडओव्हर केली. इकडे सर तिकडे गेली आणि तिकडे आलो. फ्लॅट वरती गेलो असं पाहिल्यानंतर म्हणलं अमल आई लयच उच वाटतंय रे.
असं वाटतं असं ढग जर आले तर मला असं वाटतं घरात यायला बसले. तर एकदम अमेझिंग सोसायटी आहे. आणि नो EMI. मी ज्यावेळेस पेड केले बुकिंगला ते म्हणले सर लोन कुठलं करणार. म्हणलं नो लोन. म्हणलं सर आम्ही तुम्हाला जादाही देतो. काय देतो? डिस्काउंट नाही हो. डिस्काउंट कोण देते बँकेवाले? बँकेवाले डिस्काउंट नाही देत. हा इंटरेस्ट कमी करून देतो. म्हणलं नाही ते काहीच लागत नाही. म्हणलं किती लागते ते तुमचे डिटेल पाठवा. बँकेत गेलो RTGS केलं. नो EMI. हर्बल लाईफ एक लाईफ अशी आहे आणि प्रेसिडेंटिव्ह ही लाईफ अशी आहे. नो EMI. EMIचं लाईफच नाही होत बनत तुमचं. नेक्स्ट जाऊया आपण. आणि सुंदर असं आहे एकदम जबरदस्त. येस नेक्स्ट जाऊया आपण. स्विमिंग टँक एवढा मोठा आहे. आता डॉक्टर सर तुम्ही डॉक्टर सर जगताप सर इंगळे सर 2-3 प्रेसिडेंटिव्ह आम्ही रोज स्विमिंग करणार. तुम्ही कधी येणार आमच्याबरोबर? यस सर नेक्स्ट. आणि परत एक नगरमध्ये भावाच्या मुली आहेत फिरोदे हायस्कूलला शिकण्यासाठी. आणि मग तिथं पण एक घर होतं नगरमध्ये 2 BHK. तिथं पण मी 1 करोडची प्रॉपर्टी लास्ट ऑगस्ट महिन्यामध्येच परचेस केलेली आहे. येस. आणि गावाकडून यायला जायला खूप वेळ होता. येस नेक्स्ट जाऊया आपण स्पीडमध्ये जाऊया आता. आणि माय लास्ट मंथ इन्कम इज 24 लाख रुपये 43,626 पैसा. येस माझं एक स्वप्न होतं. आई वडिलांनी आपण शिकवलं असतं ना आपण दुसऱ्या देशात गेलो असतो आणि तिकडून डॉलरमध्ये आपल्याला पगार भेटला असता. हॅलो काय पगार. पण आता डॉलरमध्ये प्रत्येक महिन्याला येतात. हॅलो कुठे येतात काय माहित नाही पण ते 5-6 कंट्रीमध्ये लोक प्रोडक्ट खातात ते माझ्या अकाउंटला येतात. चलो नेक्स्ट. आणि माय लास्ट मार्च महिन्याचा 1% मार्क्यूज सरांचा ब्लेसिंग मध्ये आहे 82,78,000. आणि सगळ्यात जास्त आनंदी महिना जर कुठला असेल हर्बल लाईफच्या लोकांचा समाजाचा आहे मार्च महिना. हॅलो ज्यांचे लोन आहेत ना फायनान्स आहेत सगळेजण हात धुवून मागे लागलेले असतात मार्च महिन्यामध्ये वसूल करायला. आम्ही फक्त आणतो कधी मार्च महिना येतोय आणि कधी मार्क्यूज सरांचा 1% बोनस होतोय. 1% बोनस बघितला. हॅलो 10वी 6 विषयात फेल 86 24 लाख रुपयाचे. दिस इज माय नॉट पॅकेज. वर्षाचं इन्कम नाही ओनली 1 सिंगल ब्लेसिंग मनी. त्यामुळेच मी नो EMI वरती गोष्टी घेऊ शकतो. चला नेक्स्ट. आणि माय लास्ट इयर ब्लेसिंग मनी इज 3,82 लाख रुपये 55,000. येस थँक्यू. आणि मी माझा हर्बल लाईफचा भाई काय आहे आई वडील. बस आपला भाई एकच होता. आई वडिलांना कष्ट करून मेहनत करून त्यांच्या आई वडिलांकडून जे स्वप्न पूर्ण झाले नाही त्यांनी स्वतः मेहनत केले त्यांचे जे पूर्ण झाले नाही. आता मी काम करेल मी मेहनत करेल आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करेल. तर हर्बल लाईफचा बिझनेस जर करायचा असेल तर स्वतःच्या आई वडिलांसाठी करा. वय वाढत चाललंय आहार चांगला राहिला नाही. सगळा केमिकलचा भाजीपाला आहे सगळे केमिकलचा फळं पिकतायत. सेफ राहिलेला नाहीये. सेफ या पृथ्वी तलावर एकच आहे जगातलं नंबर 1चं न्यूट्रिशन. म्हणजे तुम्ही आलात ऑल प्रोडक्ट खाऊ घालू शकता 14 टॅबलेट खाऊ घालू शकता नाईट वर्क स्लीप काय काय. आई म्हणती आई सगळे प्रोडक्ट खाते वडील बी सगळे खाते. रोज संध्याकाळी झोपताना नाईट वर्कचे 1.5 चमचा स्लीप पॅनचे 2 चमचे मस्तपैकी ग्लास भरून पितात संध्याकाळी झोपायच्या टायमाला. टॅबलेट पण 14 टॅबलेट. ओके. तर कधी वडील वुमन चॉईस बी खाऊन घ्यायचा. कधी आईने माझ्या बॉक्स मधली मेन फॅक्टर बी खाऊन घेतली. काय होत नाही खावा आमची बरं काय. तर बॅग घ्या. मी एकटा सक्सेसफुल नाही गाईज. ह्या हॉलमध्ये बसलेली व्यक्ती तुम्ही पण प्रेसिडेंट टीम बनू शकता. माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये एवढे सगळेजण प्रेसिडेंट टीम आहेत. कोणी 20K आहे कोणी 15K आहे कोणी 30K आहे. मी एकटा सक्सेस नाहीये गाईज. एवढे जण व्यक्ती सक्सेसफुल होऊ शकतात तर 100% होऊ शकता. आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. आता रात्री तर झोप येणार नाही तुम्हाला. नेक्स्ट तुम्ही म्हणता सर ही संधी मला 5 वर्षापूर्वी भेटायला पाहिजे असं किती व्यक्तीला वाटतंय. सर आज पण आपण प्रेसिडेंट टीम असते. ओके नो प्रॉब्लेम. राईट टाइम राईट प्लेस युअर राईट कोच. तर जर भिकारी माणूस जर हर्बल लाईफ मध्ये येऊन जर प्रेसिडेंट टीम होऊ शकतो. हॅलो तुम्ही
वाटतं की तुम्हाला प्रेसिडेंट टीमच्या पुढचं आहे, फक्त मेलेरियन टीमलाच माहिती आहे ऍक्च्युली. तुम्ही प्रेसिडेंट टीम नाही, बट तुम्ही कमीत कमी चेअरमॅन क्लब आणि फाउंडर सर्कल बनू शकता. येस, थँक्यू सो मच. आणि यस, थैंक यू सो मच, थैंक यू. माझ्यामुळे कदाचित बहुत सारे लोग ऐसे हैं जिनको मराठी लैंग्वेज समझ में नहीं आई होगी, लेकिन स्लाइड्स और कुछ इमोशन की वजह से आपको समझ में आई होगी. कुणाचं माझ्यामुळे मन दुखवलं असेल, जॉब वर्कर अँड हाऊसवाईफ आणि शेतकरी, तर छोटा भाऊ समजून आणि मुलगा समजून माफ करा. आणि थँक्यू सो मच ऑल इंटायर लीडर्स. गेस्ट स्पीकर स्टोरी शेअर करण्यासाठी इन्व्हाइट थँक्यू. हो, एकर जागेवर उभं राहूया, जोरदार क्लॅपिंग करूया. अमोल बाबासाहेब खिरे सर, अनबिलिव्हेबल. स्टुडंट लाईफ आणि लग्न करायचं 45 अनबिलिव्हेबल. थँक्यू सर.